नमस्कार, मी गणेश मोरे. बघा, एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आहे ना तेल गरम केलंय आणि ही आहे ना मेथी होती आपल्याकडे सुकून चालली होती. म्हटलं काहीतरी आज नवीन एक पदार्थ बनवूया, मुलांसाठी बनवलं आणि आपल्यासाठी पण. मग मेथी मी साफ करून व्यवस्थित धुवून घेतली आणि ती कोरडी झाल्यावरती आता ती फ्राय करून घेते. तर आज आपल्याला ना मेथीचे पराठे बनवायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मेथी फ्राय करून घ्यायची आणि एक मोठी परात घेतले, त्याच्यामध्ये अशी फ्राय करून बघा मेथी झालेली आपली सगळी फ्राय करून. आता काय करायचं आहे, तर पराठ्यांसाठी आपण कणिक पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी माझे जे अंदाज आहे, माझ्याकडे जो मेजर आहे त्या बशीने 2 बशा मी गव्हाचे पीठ घेतले आणि आपण अर्धी बशी किंवा 1 बशी मैदा घेणार आहोत, कारण का पराठे जरा मऊ आणि लुसलुसीत व्हावे म्हणून. तर हे बघा, हा मैदा घेतलाय. ते ह्या अंदाजाने तुम्ही सुद्धा घेऊ शकता 2 वाट्या. आणि ते थोडंसं अजवाईन टाकूया, म्हणजे ओवा टाकून झाला की थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हे बघा, चवीनुसार मीठ कमी जास्त कोणाला लागेल तसं टाका. आणि मीठ झालं की आपण थोडे आहेत ना ह्याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर बघा, थोडीशी चमचाभर हळद, त्यानंतर लाल तिखट घ्यायचं आहे. बघा, लाल तिखट, लहान मुलं आहेत त्यामुळे थोडंसं कमी. थोडासा गरम मसाला, आमचूर पावडर पाहिजे असेल तर टाका, नाहीतर स्किप करा. त्याच्यानंतर ही मी आहे ना आले लसूण, 2-3 मिरच्या आणि हिरवी कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली आहे. बघा, तर ही पेस्ट तुम्हाला केवढी पाहिजे त्या अंदाजाने टाका. मी थोडी चवीसाठी आहे ना जास्त टाकलेली, म्हणजे 3 टेबलस्पून टाकलेली आहे. आणि आता मस्तपैकी आपल्याला कणिक हे मळून घ्यायचं आहे. बघा, गोळा करायचा आहे. आधी सगळे एकजीव करूया आणि मग थोडं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. तर बघा, थोडं पाणी टाका, नाहीतर खूप पातळ होऊ शकतो. बघा, तर आपला पाण्याचा अंदाज व्यवस्थित झालेला आहे आणि आपला गोळा तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी. तेच मेथी आपण फ्राय केले होते, ते उरलेलं तेल थोडंसं टाकले आणि 5 मिनटं आपण ठेवून देऊया. 5 मिनटं झाली होती. बघा, हे पराठे लाटताना दाखवलं नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय. तर एका पॅनमध्ये आपण असे पराठे एक बनवून घ्यायचे. बघा, कसा खरपूस रंग आलेला आहे, खूप छान असा. असे एक आपण शेकून घ्यायचे आहेत. आणि काय, थंडीच्या दिवसात थोडी गरम वस्तू खायला खूप चांगली वाटते, म्हणून मेथी खराब होऊन जाण्यापेक्षा मी पराठे बनवले. तर बघा, हे पराठे आपले असे तयार झालेले आहेत. पराठे झालेत. आता आपण चटणी बनवतोय. दही घेतले, त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकलेत बघा, आणि त्या थोडेसे शेंगदाण्यांचा कूट केलेला आहे तो टाकून ह्याला आता तडका लावायचा. अगदी युनिक चटणी आहे. अशी चटणी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता, उपवासाबरोबर पण खाऊ शकता. तर बघा, तडका लावलेला आहे आणि तिला एक उकळी काढून घ्यायची आहे. तडक्यामध्ये पाहिलात तुम्ही काय काय टाकलं, राई, जिरा, कढीपत्ता वगैरे. आणि आता हे व्यवस्थित उकळून झाली आहे. बघा, मीठ आणि थोडीशी साखर टाका. आंबट गोड चवीची आपली चटणी रेडी झालेली आहे. चला तर मित्रांनो, भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशी रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा पराठे खावा. चला.